दिवसेंदिवस मी फुग्यावानी फुगत चालली असं वाटतंय. तर स्वतःला बघते तर असं वाटतं, की बापरे! मी किती फुगून गेली, किती नाही असं वाटायला लागलं. तर खरंच सांगते बरं का, खूपच जास्त तब्येत वाढत चालली आणि बघितल्यावर आरशासमोर उभी राहिली तर बघितलं तर बापरे! हां, खरंच असतं. तर काय करायचं काय नाही समजत नाही. तर लोकांचं म्हणणं असं असतं, की जे तब्येत जास्त असेल तर म्हणजे ते लोकं जास्त जेवण करत असतील असं म्हणतात. पण नाही, तसं खरं नसतंय. तर काहींचं असंच तब्येत फुगत असते बरं का. तर माझी तब्येत पण तशीच चालली फुगत चालली दिवसेंदिवस. तर जेवण मी एवढं जास्त करत नाही, पण तरी पण माझी तब्येत जास्तीत जास्त फुगत चालली आहे दिवसेंदिवस. तर आता काय करावं काहीच समजत नाही मला. तर एखाद्यांना माहीत असेल तब्येत कमी करायचं तर सांगा, मला काहीतरी टिप्स सांगा, की मी तब्येत कमी कमी करू शकते त्याच्याने. तर भांडे सगळे माझे धुवून झालेले होते आणि म्हटलं चला आता ठेवून देऊया व्यवस्थित. तर पाणी बी नितरत नाही आहे. तसेच मी ठेवते भांडे. पोटातील पचनक्रिया बिघडली की पूर्ण शरीरावर फरक पडतो आहे. तर तसंच चाललं आहे माझं पण. तर केस पण खूप गळत आहे आणि तब्येत फुगत चालली आणि चेहरा पण म्हणजे खूप जास्त खराब दिसतो आहे माझा चेहरा असं वाटतं मला. तर बघू शकता चेहरा कसा दिसतो आहे. आणि हे डोकं दुखणं ना खूपच त्रासदायक आहे बरं का. तर अक्षरशः ना असं वाटतं आहे कोणीतरी डोक्यावर मारतं आहे मला असं वाटतं. तर हनीला भूक लागलेली होती आणि ती शेव काढून आणलेलं होतं, शेव असं. तर म्हटलं खाय बाई, कारण की मला तर काही उठू वाटत नाही, कारण की झेंडू बाम लावून बसलेली होती मी आणि खूपच जास्त त्रास देत होतं मला डोकं. मग हनीसोबत गप्पा मारत बसले. तर खूप जास्त वर्ष झालेत मला हे डोकं दुखणं काही बंद होत नाही आहे. मग ट्रीटमेंट पण घेतलेलीच होती मध्ये म्हणा, पण पैसेच जातात त्याच्यात काही फरक पडत नाही एवढा मला तरी वाटतं.